श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपला महाराष्ट्र साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रामध्ये कायमच अग्रेसर राहिला आहे. आमच्या संस्कृतीचं प्रतिबिंब कायमच इथल्या मराठी साहित्यातून आणि कलांमधून पडत असतं. लोककलेची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आदिवासी कला, भक्तिकला आणि रंजनकला यांचा त्रिवेणी संगम या भूमीत झाला आहे. जागरण गोंधळासारख्या भक्ती परंपरेतून सादर होणारी विधिनाट्य, खेळे, नमन, दशावतार यासारख्या भक्ती आणि रंजन यांचा योग्य मेळ साधणाऱ्या लोककला यातूनच पुढे वैशिष्ट्यपूर्ण अशा मराठी नाट्यसृष्टीची निर्मिती झाली. स्वर्गीय विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सांगली मुक्कामी सीता स्वयंवर या नाटकाचा खेळ सादर करून मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असं मानलं जातं. नेमक्या त्याच सुमारास उमा बापू साळसकर यांनी सांगली जिल्ह्यात पिंपळाच्या पारावर मोहना बटाव हा वग सादर करून लोकरंगभूमीचे बीजारोपण केलं. पुढे याच परंपरेतून निर्माण झालेलं संगीत नाटक हे तर जागतिक रंगभूमीवरचं वैशिष्ट्य ठरलं. संगीत रंगभूमीच्या सुवर्ण काळातच महाराष्ट्रात गद्य रंगभूमी देखील विकसित होत होती. तिचं स्वरूप तेव्हा व्यावसायिक नव्हतं, तर हौशी नाट्य क्लबच्या माध्यमातून होतं. मराठी रंगभूमीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ मुंबईत डॉक्टर ना भालेराव यांच्या पुढाकारानं साहित्य संघानं मोठा नाट्य महोत्सव केला. त्यात संगीत नाटक मंडळींच्या नाटकासह हौशी रंगकर्मींच्या नाटकांचाही समावेश होता. त्यातूनच पुढे या हौशी नाटकांची स्पर्धा व्हावी असे प्रयत्न झाले आणि त्यातूनच 1955 साली तत्कालीन मुंबई प्रांतात हौशी मराठी नाटकांची सरकारी स्पर्धा सुरू झाली. 1960 साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सरकारी प्रोत्साहन आणि आयोजन यामुळे या स्पर्धेला राज्यव्यापी अशा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं मोठं स्वरूप प्राप्त झालं. यंदाच्या नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यास आता सुरुवातही झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य नाट्य स्पर्धेचे मराठी रंगभूमीला योगदान याविषयी माहिती देत आहेत मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण. महाराष्ट्र राज्य हौशी राज्य नाट्य स्पर्धा ही अनेक रंगकर्मींच्या पिढ्या घडवणारी एक चळवळ आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे त्या चळवळीतून अनेक नाटककार चांगले घडले, अनेक दिग्दर्शक चांगले घडले, कलाकार तर घडले. महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण जगतामधलं एकमेव राज्य आहे, गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे की जे नाटकाची स्पर्धा शासकीय पातळीवर घेते आणि सातत्याने चालू आहे. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे अंतिम स्पर्धा होईस्तोवर अशा 2 स्तरांवरती ही स्पर्धा सातत्याने चालू आहे. आणि मला वाटतं म्हणूनच ती नुसती स्पर्धा न राहता ते एका चळवळीचं स्वरूप झालेलं आहे. म्हणजे आता साधा आपण जर विचार केला तर समजा एका नाट्यसंघामध्ये एक 12 जण कार्यरत असतील, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, बॅकस्टेज वगैरे असे सगळे धरून जर 12 कार्यरत असे सभासद एखाद्या संस्थेचे असतील आणि जवळजवळ माझ्या माहितीनुसार 200-250 पेक्षा जास्त संस्था या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सहभागी होतात आणि त्यांची साधारण ऑगस्ट-सप्टेंबर पासून तयारी सुरू होते. तर म्हणजे नाटकावर विचार करणारे 250 x 15 एवढे रंगकर्मी महाराष्ट्रभरामध्ये 3-3.5-4 महिने काम करत असतात. हे खूप मोठं काम आहे असं मला वाटतं. म्हणजे मी त्याच्यातल्या स्पर्धक म्हणून यशस्वी अयशस्वी याच्या पलीकडे जाऊन असा विचार करतो की संहितेच्या वाचनापासून ते संहितेच्या सादरीकरणापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये इतकी माणसं 5-6 महिने इन्व्हॉल्व्ह असतात, त्याच्यामध्ये ती पूर्णत्वाने काम करत असतात. आता एवढे जण आहेत आणि बक्षिसं समजा 3 आणि 4 असतात तेव्हा ती तेवढ्यांनाच मिळणार आहेत आणि तेवढेच जण यशस्वी असं मानणं खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण याच्या मागचा दृष्टिकोन म्हणजे अगदी जर तुम्ही विजयाबाईंपासून ते अगदी आत्ताच्या रंगकर्मींपर्यंत घेतले तर जेव्हा ते रंगकर्मी म्हणून जडणघडणीमध्ये हे व्यासपीठ वापरत असतात त्यावेळेला ते स्पर्धा हे त्या स्पर्धेच्या कालखंडात कितीही हिरिरीने उतरत असले तरी त्याच्या मागची भूमिका किंवा त्या संबंध स्पर्धेची पार्श्वभूमी अशी असते की एक रंगकर्मी घडवणं. आणि नुसतेच रंगकर्मी म्हणजे रंगमंचावर वावरणारे नट न करता उत्तम प्रकाश योजनाकार या स्पर्धेतून तयार झालेले आहेत, उत्तम नेपथ्यकार या स्पर्धेतून तयार झालेले आहेत. लेखकांनी नवीन नवीन वेगळे वेगळे प्रयोग म्हणजे माझ्या आठवणीत मी जेव्हा बघतो तेव्हा
प्रल सारखा प्रतितयश ज्येष्ठ नाटककार जे आज दुर्दैवाने आपल्या हयात नाहीयेत, पण तरी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जे जे लेखनामध्ये प्रयोग करून पाहिलेले आहेत ते म्हणजे मी जे अनुभवले त्याच्यासारखे अनेक असणारे इतरही ज्येष्ठ नाटककार नक्कीच त्या पद्धतीने राज्य नाट्यातूनच पुढे त्या मांडवा खालूनच गेलेले असणार आहेत. पण मी स्वतः प्रल जे पाहिलं किंवा हे केलेलं आहे त्यावेळेला त्यांच्या लेखनामध्ये त्यांनी जी प्रयोगशीलता राज्यनाट्याच्या व्यासपीठावरती वापरली होती. तर असे अनेक लेखक याच्यातनं घडतात. नवीन नाटक घडण्याचं म्हणजे आज जेव्हा आपण व्यवसायाच्याकडे थोडंसं नकारात्मक, थोडंसं औदासीन्य आलं आहे किंवा असं आपण म्हणतो. पण तरी जर आपण व्यवसायाच्या दृष्टीने नाटक थोडं डबघाईला आलंय असं आपण जरी म्हणत असलो तरीही नवीन घडण्याची प्रक्रिया ही राज्य नाट्यमुळे सातत्याने जिवंत राहिलेली आहे आणि प्रवाहित राहिलेली आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी नक्कीच महाराष्ट्र राज्य हे अभिनंदनास पात्र आहे असं मला वाटतं. राज्यनाट्य स्पर्धेचं महत्त्व आणि योगदान लक्षात घेता पुढे या स्पर्धेची व्याप्ती वाढवण्यात आली. आज मी 30 मराठी नाटकांसह संगीत नाटक, हिंदी आणि संस्कृत भाषिक नाटकांच्याही स्वतंत्र स्पर्धा होत आहेत. बालनाट्य चळवळ ही उद्याच्या प्रगत रंगभूमीचं मोठं आशास्थान आहे हे लक्षात घेऊन गेल्या 21 वर्षांपासून वेगळ्या बालनाट्य स्पर्धा आणि अलीकडेच सुरू केलेल्या दिव्यांग बालनाट्य स्पर्धा यामुळे राज्यनाट्य स्पर्धेचा हा पट विस्तारतो आहे. यंदाच्या या स्पर्धांसाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या https.mahanatyasparधा.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांसह येत्या दिनांक 26 ऑगस्टपर्यंत हौशी संस्थांनी या स्पर्धांकरता अर्ज करायचे आहेत. यंदाच्या हौशी हिंदी, संस्कृत आणि संगीत नाट्य स्पर्धा एकाच केंद्रावर एकाच फेरीत डिसेंबरपासून होणार आहेत. तर हौशी मराठी आणि बालनाट्यांच्या स्पर्धा येत्या ऑक्टोबरपासून पुढे राज्यातल्या विविध केंद्रावर आधी प्राथमिक फेरी आणि नंतर अंतिम फेरी अशा 2 स्तरांवर पूर्ण होतील. 1955 पासून आज जवळजवळ 70 वर्षांचा काळ या स्पर्धांना झाला आहे. या काळात कलाक्षेत्रात अनेक स्थित्यंतरं आली, रंगभूमीवर नवनवीन प्रवाह आले. त्या सगळ्यांना सामावून घेत ही स्पर्धा राज्य शासनातर्फे नेटानं सुरू ठेवण्यात आली आहे. बदलत्या परिस्थितीत या स्पर्धेपुढची आव्हानं आणि त्यातून संभाव्य मार्ग याविषयी हौशी रंगभूमीवर गांभीर्यानं नाटक करणारे तरुण दिग्दर्शक, अभिनेते अभिजित झुंजारराव यांनी आपलं मत व्यक्त केलं. जशी जशी ही स्पर्धा मोठी होत गेली तसं तसं तुम्ही जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीचा जो त्या स्पर्धेचा एक चार्म होता तो चार्म काहीसा आता मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा हरपलाय. कारण आव्हानं भरपूर आहेत. OTT सारखं माध्यम आलेलं आहे. सिनेमा होताच पूर्वी सुद्धा, सिरियल्स पण होत्या आणि आता रील्स सारखं माध्यम पण आता तेवढंच मनोरंजनाच्या व्याख्या बदलायला लागलेल्या आहेत. जे छोटी छोटी माध्यमं पण आता हवी व्हायला लागली आहेत. त्यामुळे एकूणच नाटकाकडे प्रेक्षक दुरावला गेलेला आहे आणि त्यातून स्पर्धात्मक नाटकांकडे बघत असताना थोडंसं असंही होतं की ती स्पर्धात्मक नाटकं आहेत त्यामुळे सगळीच आपल्याला कळतील की नाही कळतील अशा सुद्धा मनोअवस्थेमध्ये प्रेक्षक असतो. पण हे सगळं होत असताना सुद्धा नाटकाचा म्हणून असा एक स्वतंत्र प्रेक्षक आहे. तो थोडा कमी प्रमाणात असेल पण तो आहे. तो काही अद्याप दुरावलेला नाही आणि नाटक खेळणारे आहेत, नाटक बघणारे आहेत आणि नाटकावरती लिहिणारी मंडळी पण भरपूर आहे. जे समीक्षक आपण त्यांना म्हणतो तसं. पण आता जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आव्हानांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर जसं सिरियल, सिनेमा, OTT प्लॅटफॉर्म, रील्स ही जशी आव्हानं आहेत तशीच नाटकाच्या अंतर्गत म्हणजे एकूणच अंतर्गत जी काही आव्हानं आहेत त्याचा सुद्धा आपण समग्रपणे विचार करायला हवा. कारण सगळ्या गोष्टी ज्या वेळेला बदलत असतात हळूहळू तर तो बदल हा आपण स्वीकारला पाहिजे. म्हणजे जर नाट्यक्षेत्रामध्ये नवं काहीतरी कोणी करू पाहतंय आणि राज्यनाट्याच्या व्यासपीठावरून जर काही नव्या कलाकृती मांडण्याचा प्रयत्न जर होत असेल तर त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. ते ऍक्सेप्टन्स लेवलला पण आपण केलं पाहिजे. हे केव्हा होईल ज्या वेळेला आपण इतरांची नाटकं बघणार आहोत किंवा आपल्या आसपास आपल्या भोवताली काय सुरू आहे ते सजगपणे ज्या वेळेला आपण बघू त्याच वेळेला आपल्याला कळेल की हे वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे. आता वेगळेपणाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असूच शकते. कारण हे सगळं वेगवेगळं सादर होत असताना आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी कदाचित हे आधीच करून ठेवलं असेल आणि आपण ते पाहिलेलंच नाहीये त्यामुळे आपल्याला त्याच्यातलं थोडंसं नाविन्य आहे असंही होऊ शकतं. त्याकरता आपल्या आधीच्या पिढ्यांनी काय केलंय हे आधीच्या मंडळींबरोबर आपण थोडंसं जाणून घेतलं, थोडं आदान प्रदान झालं तर आपल्याला कळू शकतं.
म्हणजे जसं नाटक खेळणाऱ्यांनी हे सगळे प्रयोग स्वतःवरती करून बघितले पाहिजेत, तसंच ते नाटक जी कोणी मंडळी परीक्षक म्हणून बसणार आहेत त्यांनी सुद्धा या नवीन मंडळींचं नवं म्हणणं ऐकून घेण्याची आपली योग्यता आणि पात्रता वाढवली पाहिजे. म्हणजे मला असं कोणावरती आक्षेप नाहीये की त्यांनी बघितलं नाहीये किंवा त्यांना काही येत नाही असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. सगळेजण आपापल्या ठिकाणी तुल्यबळच आहेत आणि खूप छान थिएटर प्रत्येकानं केलेलं आहे. प्रत्येकाचा एक समृद्ध असा अनुभव आहे आपल्या नाट्य क्षेत्राशी असलेला. पण दुर्दैवानं कसं होतं, राज्यनाट्याचा हा एकूणच फॉर्मॅट जो आहे तो असा आहे की मुंबई मधला जो परीक्षक आहे किंवा मुंबई मधली माणसं ज्येष्ठ रंगकर्मी हे मुंबईच्या बाहेर परीक्षक म्हणून जातात आणि मुंबईच्या बाहेरची मंडळी मुंबईमध्ये परीक्षणा करता येतात. आता सुदैवानं मुंबईतली जी परीक्षक मंडळी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी होणारे प्रयोग सातत्याने बघत असतात, तेवढे अपडेट असतात. मग त्या तांत्रिकदृष्ट्या सफाईदारपणा असेल, काही वेळेला काही मल्टीमीडियाचा वगैरे वापर केलेला असतो नाटकांमध्ये. आणि जसं महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये जे नाटक सादर होतं ते कदाचित तेवढं सशक्त नसेल तांत्रिकदृष्ट्या, पण आशयाच्या दृष्टीनं ते महत्वाचं असू शकतं किंवा विषयानुरूप त्याच्यामध्ये काहीतरी प्रयोग झालेला असेल, आकृतीबंधामधला असेल. हे सगळ्या प्रकारचे प्रयोग हे थोडे आपण ऍक्सेप्टन्स लेव्हलला मान्य करणं फार गरजेचं आहे. हा झाला सादरीकरणाबाबतचा भाग आणि परीक्षणाबाबतचा भाग. कारण आता शासनाची पण आपण बाजू समजून घेतली पाहिजे. 26 केंद्र जर असतील तर 26 केंद्रांवरती 3-3 परीक्षक, तर एवढा मोठा आकडा आणि एवढ्या मोठ्या संख्येनं चांगले परीक्षक शासनाला सुद्धा मिळवणं जरा अवघडच काम आहे. त्यामुळे थोडंसं 19-20 कुठेतरी होऊ शकतं. पण हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मध्यंतरीच्या काळामध्ये अशी एक संकल्पना सुरू झाली होती की नागरी आणि अनागरी असे 2 गट करून राज्यनाट्य स्पर्धा होत असे. तर तसं काही आता परत करून बघता येतंय का हे सुद्धा चाचपडून बघणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे जी आपल्या समोरची आता आव्हानं आहेत ती हळूहळू आपण कमी करता येतील आणि जास्तीत जास्त आपलं मराठी नाटक समृद्ध कसं होईल याच्याकडे आपल्याला मागे वळून बघता येईल. हा फार महत्वाचा मुद्दा मला वाटतो. कारण मागे असे प्रयत्न झाले होते की याला स्पर्धा न म्हणता महोत्सवाचं स्वरूप द्यायचं आणि सर्वोत्कृष्ट अशी 3 नाटकं काढायची, जसं एकांकिका स्पर्धांच्या फॉर्मॅटमध्ये होत असतं. पूर्व प्राथमिक फेरी, प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी असं जे स्वरूप असतं त्या स्वरूपात जर ही स्पर्धा घेतली तर वेळीच चालणी लागली जाईल आणि सकस नाटकं, सशक्त नाटकं आपल्या हाती लागतील आणि जेणेकरून आपलं चांगलं तेच प्रेझेंट होईल. म्हणजे आदान प्रदानाच्या दृष्टीनं पण हे खूप सोयीस्कर होऊ शकतं. मुंबई सारख्या केंद्रांमधनं आलेली जी काही नाटकं आहेत ती रत्नागिरी सारख्या केंद्रावरती सादर होतील, चंद्रपूर सारख्या केंद्रावरती सादर होतील आणि तसंच आदान प्रदान तिकडची नाटकं मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सादर झाली तर आपल्याला एकमेकांची नाटकं पाहता येतील. हे घडणं फार महत्वाचं आहे आणि मग आपण सुद्धा राष्ट्रीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला जज करून बघू शकतो की आज माझं नाटक कुठे आहे. श्रोते हो, लक्षात ठेवा, यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 26 ऑगस्ट ही आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण आता न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार. निर्मिती राजेश शेजवळे. प्रसारण सहाय्य निकिता लाड. लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर. निवेदन कौस्तुभ पटाईत.